नैसर्गिक वाळूच्या अत्याधिक उत्खननामुळे उद्भवणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा आणि बांधकाम क्षेत्राला पर्यायी टिकाऊ साधन उपलब्ध व्हावं यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने 13 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कृत्रिम वाळू म्हणजेच एम सॅन्ड उत्पादन आणि वापर धोरणास मान्यता दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत एकूण 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। ते काय निर्णय आहेत ते पाहूयात। नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। मंत्रिमंडळातील मुख्य निर्णय काय आहेत ते पाहूयात। रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक योजना मंजूर झाली आहे। 29 महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 31 मोबाईल व्हॅन यासाठी सुमारे 8 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प बाधितांना होम स्वीट होम अंतर्गत घरांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तऐवजास मुद्रांक शुल्क कमी करून 1000 रुपये आकारणार। कृत्रिम वाळू म्हणजेच एम सॅन्ड धोरणास मंजुरी देण्यात आली आहे। प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती संस्थांना एम सॅन्ड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योग विभाग सवलती देणार आहे। एम सॅन्ड युनिटला 200 रुपये प्रति ब्रास सवलत देणार आहे। राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत करण्यात आलाय। त्यासाठी 80 कोटींचा भार राज्य सरकार स्वीकारणार आहे। शासकीय आयटीआयचे सार्वजनिक खासगी भागीदारीतून आधुनिकीकरण होणार। जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रात त्याचं रूपांतर करणं। रोजगार क्षमता वाढवणं, प्रॅक्टिकल लर्निंगला चालना देणं, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी चिंचोली तालुका कामठी नागपूर येथे 20.33 हेक्टर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। चला आता कृत्रिम वाळू धोरणाची सविस्तर माहिती पाहूयात। नैसर्गिक वाळूच्या विक्रमी उत्खननामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होतोय। यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच बांधकाम क्षेत्राला स्वस्त, टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम वाळू धोरण आखण्यात आले। या धोरणानुसार सार्वजनिक बांधकामांमध्ये या कृत्रिम वाळूचा वापर वाढावा यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे। राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि सार्वजनिक संस्थांनी आपल्या बांधकाम प्रकल्पांमध्ये एम सॅन्डचा प्राधान्याने वापर करावा अशी सूचना सरकारने दिली आहे। एम सॅन्ड तयार करणाऱ्या युनिटला प्रति ब्रास 200 रुपये सवलत देण्यात येणार आहे। याशिवाय भारतीय मानक ब्युरोच्या निकषानुसार गुणवत्ताधारित एम सॅन्डचाच वापर करण्यात यावा असं स्पष्ट करण्यात आले। कृत्रिम वाळू एम सॅन्ड धोरणास मंजुरी देण्यात आली आहे। प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती संस्थांना एम सॅन्ड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योग विभाग सवलती देणार आहे। तसेच एम सॅन्ड तयार करणाऱ्या युनिटला प्रति ब्रास 200 रुपये इतकी सवलत देण्यात येणार आहे। एम सॅन्ड युनिट्समुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढतील। तसेच नैसर्गिक वाळूवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यावरण रक्षणास हातभार लागेल असा सरकारचा विश्वास आहे। यासाठी जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात येणार असून धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र निरीक्षण यंत्रणा तयार केली जाणार आहे। राज्यातील बांधकाम क्षेत्रात या निर्णयामुळे मोठा बदल होण्याची शक्यता आहे। शासनाच्या या पावलामुळे पर्यावरण रक्षण, टिकाऊ विकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे। एम सॅन्ड गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार असून औद्योगिक प्रोत्साहन अनुदान, व्याज सवलत, विद्युत शुल्कातून सूट, मुद्रांक शुल्क माफी आणि वीज दरात अनुदान दिलं जाणार आहे। तर या कृत्रिम वाळूचे फायदे काय आहेत? कृत्रिम वाळूमध्ये सातत्यपूर्ण गुणवत्ता असते। कृत्रिम वाळू अशुद्धतेपासून मुक्त असते। कृत्रिम वाळू मोठ्या प्रमाणात तयार केली जाऊ शकते। कृत्रिम वाळूच्या उत्पन्नामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही। नद्या आणि इतर नैसर्गिक अधिवासांच्या ऱ्हासाला हातभार लागत नाही। कृत्रिम वाळू अधिक टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल पर्याय आहे। तर कृत्रिम वाळू आणि नैसर्गिक वाळूमध्ये काय फरक आहे? तर वर्षानुवर्ष चाललेल्या वापरामुळे नैसर्गिक वाळू कमी होत चालली आहे। वाढत्या किमतींमुळे नैसर्गिक वाळूचा पुरवठा आणि दर्जा हमी देत नाही। कृत्रिम वाळूचे बरेच स्रोत आहेत आणि जोपर्यंत दगड आहे तोपर्यंत कृत्रिम वाळू तयार करू शकतात। शहरी बांधकाम कचरा, रेतीचे शेपूट, दगडी चिप्स, रेती आणि खाणीचे शेपूट कृत्रिम वाळूचा कच्चा माल म्हणून वापरता येतात। कृत्रिम वाळूची किंमत ठिकाणाहून वेगळी असते, परंतु ती मुळात नदीच्या वाळूपेक्षा खूपच स्वस्त असते। नदीच्या वाळूच्या तुलनेत कृत्रिम वाळू स्वस्त आहे। या व्यतिरिक्त कृत्रिम वाळूचा नफा बराच मोठा आहे। पारंपरिक कृत्रिम वाळू उत्पन्नामुळे धूळ प्रदूषणासारख्या पर्यावरणीय समस्या निर्माण होतील। तथापि वाळू बनवण्याच्या प्रक्रियेत सतत सुधारणा होत असल्याने उत्पादन आता पूर्णपणे बंदिस्त रचना स्वीकारते आणि प्रत्येक मशीनमध्ये पाण्याचे फवारणीचे सेटिंग असते, जे धूळ ओव्हरफ्लो होण्यापासून रोखतं। तुम्हाला काय वाटतं? कृत्रिम वाळू धोरणामुळे नैसर्गिक वाळूवरील अवलंबित्व कमी होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।